आणि काय तिघांची आणि काय केले मला काय म्हणत होते माझ्याकडे मग काही त्यांना आयडिया दिली मी म्हटलं तुम्ही पास करा नेमकं काय करायचं बोलू तरी पास केली तो काटा सुद्धा नाही उभा आहे तिकडे पण पडला नाही आणि तिकडे पण पडला नाही मग मीच त्यांना सुचवलं काही असू द्या एवढं मोठं जेवण केलेलं आहे विनोद करायचं म्हणजे सगळं जेवण खावण सगळ्यांना तुम्ही केलेलं आहे आपण तिकडेही जाऊन मांडीला लावून तिथे जेवण घेऊया बाई तुला काय सांगू एवढं त्यांना बरं वाटलं आणि तुझं त्यानं मांडीला लावून पोटभर घेऊया आणि काय सांगू त्याच वेळेस तुझी मला हात आली तू पण वाटतात आणि तुला कसं सांगू बाई म्हणा तुम्हाला माझे भक्त फक्त फायद्यासाठीच नाही तर वेळ प्रसंग आल्यास आपल्या प्राणाची आहुती देण्यास तयार असतात देवी सर्व भक्तांमध्ये राजा सियारचांगडा हे वेगळेच भक्त आहे अमाप तपश्चर्यानंतर तपला साजेचा वर भक्ताला दिला नाही तर ते या शंकराला शोभणार नाही सारे विश्व जाणते आहे कोणत्याही राक्षसाने तुम्हाला प्रसन्न करून घ्यावे आणि तुमचं भासत नाही ना महाराज आपल्यासारखे दानशूर व प्रतापी राजे ह्या दैत्याला लाभले असताना कशाची बरं भय राहणार प्रधानजी आपण या राज्याचे प्रधान तर आहातच पण त्याहीपेक्षा आपण आमचे प्रिय मित्र आहात आणि आपण ज्या प्रकारे राज्यकारभार सांभाळता त्याबद्दल आपले उपकारच म्हणावे लागतील महाराज यात कसले उपकार हे तर माझं परम कर्तव्य आहे प्रधानजी आपणास एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे 9 महिन्यांपूर्वी एका ब्राह्मण येतीने राणी चांदुनीला महाप्रसाद दिला होता त्या प्रसादापासून ती काय राणी चांदुना गर्भवती राहिली आहे आता लवकरच मला संतान प्राप्ती होईल आणि माझ्या माती लागलेला हा निपुत्रिकाचा कलंक निघून जाईल